मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। नाना पटोलेंच्या मनात कुठला चेहरा असेल ते सांगावं असं राऊतांनी म्हटलंय। मी जनतेच्या मनातील चेहरा कोण ते सांगितलं। उद्धव ठाकरे यांच्या नावाबाबत संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं। 2019 मध्ये ठाकरे मुख्यमंत्री होतील असं मीच म्हणालो होतो असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत। हे ज्या काही बातम्या येतात, संजय राऊतांची माझं सकाळीच बोलणं झालं, त्यांचं मला विचारलेत काही लोकांनी प्रश्न। संजय राऊत म्हणाले मी असं काही बोललो नाही। आज मुख्यमंत्र्यापेक्षा महाराष्ट्राचं जे काही धर्म, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकायचं काम या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारने जे सुरू केलेलं आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। महाविकास आघाडी आल्यानंतर आमदारांच्या मधून जो कोणाला मुख्यमंत्री करायचं ते नंतर बघू, त्याची लढाई आमची नाही आहे। एक लक्षात घ्या, नाना पटोले बरोबर म्हणतात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री, पण त्यांच्या समोर कुणी एखाद्या वेगळा चेहरा असले काँग्रेस पक्षाचे आणि समोर सांगावं, म्हणजे माझं काय अडचण नाही। काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल, या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे, तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचा आम्ही स्वागत करू। पण नाना पटोले आमचे मित्र आहेत, त्यांची अडचणी समजू शकतो, सगळ्यांची समजू शकतो। मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो। या संदर्भात बाळासाहेब थोरात आणि अरुण सावंत यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूया। महाआघाडीचं सरकार येणार आणि बनणार मुख्यमंत्री तो महाविकास आघाडीचाच बनणार आहे। त्यामुळे आता असं आहे की त्यांनी काय म्हणावं किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी काय म्हणावं याला महत्त्व नाही। आम्ही ज्यावेळेस तिघं एकत्र बसतो त्यावेळेस आम्ही ठरवतो की नेमकं काय घडणार आहे। का बरं काँग्रेस असं का म्हटले हे माहीत नाही। आमच्याजवळ चेहरे आहेत, काँग्रेसची ताकद आहे आणि वस्तुस्थिती आहे, त्यामुळे तसं म्हटले की नाही हे मला माहित नाही। कदाचित ते असं बोलले असतील असं मला वाटत नाही। उद्धव ठाकरेजी यांना आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करा, परंतु त्यांचा हा चेहरा काँग्रेस पक्षाला मान्य नाहीये। संजय राऊत हे सुद्धा म्हणते की आपल्याकडे नाना पटोलेजी जर एखादा चेहरा असेल तर आपण 10 चेहरे आम्हाला सांगा, त्या 10 चेहऱ्यांमधील एक चेहरा आम्ही मान्य करू, परंतु तो चेहरा 11 कोटी महाराष्ट्रातील जनतेला मान्य असला पाहिजे। संजय राऊतजी, काँग्रेसला हे माहीत आहे की 11 कोटी जनतेच्या मनामध्ये कोणता चेहरा मुख्यमंत्री पदासाठी लायक आहे, आणि तो चेहरा म्हणजे एकनाथ शिंदेजी हाच आहे हे जनतेला ठाऊक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।